नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वांगी बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी. त्यासाठी सर्वात प्रथम आपण कढईत एक मोठी पळी तेल तापत ठेवू. तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात 1 चमचा जिरे व मोहरी घालू. ती तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग घालू. नंतर त्यात मोठे 2 कांदे बारीक चिरून टाकू व गॅसची फ्लेम फुल करून कांदे लालसर होईपर्यंत परतवू. कांदे लाल होतात तोपर्यंत आलं लसूण व सुके खोबरे आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक करून घेऊ किंवा खलबत्त्यात काढले तरी चालेल. इथे आपण 1 इंच आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या व काही खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. कांदा लाल झाल्यावर त्यात वाटलेले आलं लसूण खोबरे घालून तेही लालसर होईपर्यंत परतवून घेऊ. नंतर त्यात 1 मोठा चिरलेला टोमॅटो टाकून तोही नीट परतवून घेऊ. टोमॅटो परतल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड व अर्धा चमचा जिरेपूड, बारीक चुरलेली 1 चमचा कसुरी मेथी व चवीपुरते मीठ टाकून नीट मिक्स करू. इथे आपण कसुरी मेथी नाही टाकली तरी चालेल. आता मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून ते मिक्सरला फिरवून भाजीत टाकू. व भाजीत अजून 2 ग्लास पाणी टाकू. आता काही कढीपत्त्याची पानं टाकू. 1 मोठा बटाटा सालासहित चिरून टाकू. बटाटा सालासहित टाकल्याने भाजीची चव छान येते. कढईवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम फुल करून बटाटे शिजू देऊ. इथे आपण 1 पाव वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण त्याचे देठ काढून उभे कापून घेऊ. एका वांग्याच्या 4 फोडी करून घेऊ. वांगे उभे न कापता आवडीनुसार लहान फोडी केल्या तरी चालतील. बटाटे थोडे शिजल्यावर मग त्याच्यात आपण वांगी टाकून नीट मिक्स करू. वांग्याला शिजायला थोडा कमी वेळ लागतो म्हणून आपण ती नंतर टाकली आहे. आता गॅसची फ्लेम कमी करून कढईवर झाकण ठेवून भाजी शिजू देऊ. 2 ते 3 मिनिटांत भाजी बघून घेऊ. भाजीत पाणी थोडे कमी वाटते आहे म्हणून भाजीत थोडे पाणी टाकून भाजी शिजू देऊ. पुन्हा 5 ते 7 मिनिटांत भाजी बघून घेऊ. आता आपली भाजी छान शिजलेली आहे. भाजीत 4 ते 5 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून नीट मिक्स करू. आता गॅसची फ्लेम फुल करून अर्धा मिनिट भाजी चांगली उकळवून घेऊ. गॅस बंद करून भाजीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिक्स करू.
आपली चविष्ट अशी वांगा बटाटा रस्सा भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे। ही भाजी आपण चपाती, भाकरी, साधी खिचडी किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकतो। आज आपण बनवणार आहोत ओले वाटाणे व बटाट्याची मिक्स भाजी। त्यासाठी आपण इथे वाटणासाठी 2 उभे चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, आपण इथे खोबरे किसूनही घेऊ शकतो, आल्याचे काही तुकडे, 1 मोठी कांडी सोललेला लसूण, 15 ते 20 कढीपत्त्याची पाने, हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यातून थोडेसे पाणी घालून वाटून घेऊ। जास्त पाणी घालू नये, नाहीतर मसाला परतवताना उडतो। आपले वाटण वाटून तयार आहे। आता आपण भाजी करायला घेऊ। एका कुकरमध्ये आपण 1 मोठी पळी तेल घेऊ। तेल तापल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे व मोहरी टाकू। ती तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग टाकू। त्यानंतर त्यात वाटण टाकू व नंतर नीट फुल गॅसवर परतवून घेऊ। वाटण अगदी खाली लागेपर्यंत परतवायचे, नाहीतर कांद्याचा कच्चा फ्लेवर लागेल, कारण त्यात आपण कच्चा कांदा वाटून घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम कमी करून वाटणात 1.5 चमचा तिखट, 1.5 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड व चवीपुरते मीठ टाकू। आता नीट मिक्स करून नंतर त्यात 1 मोठ्या बटाट्याच्या फोडी करून टाकू। बटाटा अगदी थोडा वेळ परतवू, नाहीतर मसाले जळतील। आता त्यात 1 ग्लास पाणी घालून घेऊ व 2 वाटी ओले मटार घालू व नीट मिक्स करू। पुन्हा आपण 1 ग्लास पाणी घालू, भाजी नीट मिक्स करून कुकरचे झाकण लावू। आता कुकरला 1 शिटी घेऊन दुसरी शिटी होईल इतकी वाफ घेऊन शिटी न करताच गॅस बंद करू। 15 ते 20 मिनिटात कुकरची वाफ गेल्यानंतर आपण कुकर उघडून पाहू। आता पुन्हा गॅस पेटवून भाजीला उकळून घेऊ। जर आपल्याला भाजीला रस्सा हवा असेल तर अर्धा ते पाऊण ग्लास पाणी आपण टाकू शकतो। जर भाजी घट्ट हवी असेल तर बटाट्याच्या 5 ते 6 फोडी एका डिशमध्ये मॅश करून त्या भाजीत मिक्स करू शकतो। आपले बटाटे व वाटाणे छान शिजलेले आहेत। सर्वात शेवटी गॅस बंद करून भाजीला बारीक चिरलेली कोथिंबीर घालू व नीट मिक्स करू। आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे। आज आपण बनवणार आहोत शेवगा बटाटा रस्सा भाजी। त्यासाठी काय साहित्य लागते ते बघू। अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून व चिरून घेतलेल्या, 1 मोठा बटाटा धुवून व साल काढून चिरून घेतलेला, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले, कढीपत्त्याची पाने, 1 टमाटा बारीक चिरून घेतलेला, 1 कांडी सोललेला लसूण, आल्याचे तुकडे, सुक्या खोबऱ्याचे काप हे वाटणासाठी, फोडणीसाठी 1.5 मोठी पळी तेल, 1 चमचा जिरे व मोहरी, चवीपुरते मीठ, 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, 1.5 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग। आता आपण कृतीकडे वळूया। प्रथम मोठ्या गॅसवर कुकरमध्ये तेल तापत ठेवू, नंतर त्यात जिरे व मोहरी टाकू, ते तडतडल्यावर त्यात हिंग टाकू, नंतर त्यात कांदा व कढीपत्ता टाकू,
व लालसर होईपर्यंत चांगले परतवून घेऊ। आता आलं लसूण व खोबरं याचे वाटण टाकून 5 मिनिटे परतवून घेऊ। आता त्यात टमाटा टाकून तोही चांगला परतवून घेऊ। नंतर त्यात तिखट, गरम मसाला, हळद टाकून परतवून घेऊ। नंतर त्यात 3 ते 4 ग्लास पाणी टाकून घेऊ व चांगले मिक्स करून पाण्याला उकळी येण्यासाठी झाकण ठेवू। पाण्याला उकळी आल्यावर त्यात शेंगा व बटाटे टाकून घेऊ। आता त्यात मीठ टाकू व दाण्याचा कूट टाकून चांगले मिक्स करून घेऊ। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ व 1 शिट्टी होईल इतकी वाफ येऊ देऊ व शिट्टी न होऊ देताच गॅस बंद करू। कुकरला शिट्ट्या होऊ दिल्या तर शेंगा जास्त शिजतील। आता 15 ते 20 मिनिटात कुकरची वाफ गेल्यावर कुकरचे झाकण उघडून आपण भाजीला चांगले उकळून घेऊ। व शेवटी त्यात कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ। आपल्या शेंगा आता चांगल्या शिजल्या आहेत। आता आपली भाजी तयार आहे, ती आपण सर्व करू। आज आपण बनवणार आहोत चमचमीत मसालेदार अशी मटकीची रस्सा भाजी। मटकीमध्ये प्रथिने म्हणजेच प्रोटीन चांगल्या प्रमाणात असते। मोड आलेली मटकी विटॅमिन्स व मिनरल्सचा प्रचूर स्रोत आहे। मटकी लोहाचा स्रोत असल्याने ॲनिमियापासून संरक्षण मिळते। मटकी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते म्हणून मधुमेहात गुणकारी आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मटकीला मोड कसे आणायचे ते बघू। अशा पद्धतीने मोड आणल्यास मटकी अजिबात चिकट होत नाही व खराबही होत नाही व एका रात्रीतच मटकीला खूप चांगले मोड येतात। त्यासाठी आपण मटकी निवडून व 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। मटकीच्या 2 इंच वर पाणी राहील एवढे पाणी घालून 6 ते 7 तास भिजत घातले आहे। आपल्याला ज्या दिवशी मटकीची भाजी करायची त्याच्या 1 दिवस अगोदर सकाळी 10 ते 11 वाजता मटकी भिजत घालावी व संध्याकाळी 5 ते 6 वाजता मटकी मोड आणत ठेवावी। आता मटकी पूर्णपणे भिजलेली आहे। मटकी पूर्ण भिजल्यावरच तिला चांगल्या प्रकारे मोड येतात। आता आपण एका चाळणीत मटकी टाकून सर्व पाणी अशा प्रकारे काढून घेऊ। मटकीत अजिबात पाणी राहू द्यायचे नाही। आता एका पातेल्यावर मटकीची चाळणी ठेवून त्यावर एक झाकण ठेवू। चाळणी पातेल्यावर अशीच ठेवून मटकीला रात्रभर मोड आणत ठेवू। आपण मटकीला सुती कापडात घालूनही मोड आणू शकतो। हे मटकी भिजवलेले पाणी आपण फ्रीज मध्ये ठेवून ते दुसऱ्या दिवशी मटकीची भाजी करण्यासाठी वापरणार आहोत। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा मटकीची भाजी करायची असेल त्यावेळेस मटकी चाळणीतून काढून घेऊ। मटकी नेहमी मोड आणूनच खावी, त्यामुळे तिचा पौष्टिकपणा व चव वाढते। आपली मटकी ना चिकट झाली आहे ना खराब झालेली आहे। अशा प्रकारे मटकीला अगदी चांगले मोड येतात। तुम्ही अशा प्रकारे मटकीला मोड आणून बघा। नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी मटकीची चविष्ट व सुकी उसळ कशी बनवायची याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, ती तुम्ही नक्की चेक करा। आता आपण मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी वाटणाला काय साहित्य लागते ते बघू। 3 उभे चिरलेले कांदे, 1 कांडी सोललेला लसूण, 1 इंच आल्याचे तुकडे, 15 ते 20 कढीपत्त्याची पानं, 6 ते 7 चमचे किसलेले सुके खोबरे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो। हे आपण नंतर मिक्सर मध्ये वेगळे वाटून घेणार आहोत। आता आपण भाजीचे वाटण मिक्सरला वाटून घेऊ। हे आपण पाणी न घालताच वाटणार आहोत।
आपले वाटण वाटून तयार आहे। पाणी घातले तर मसाला परतवताना कढई बाहेर उडतो, म्हणून वाटताना पाणी घालायचे नाही। आता आपण भाजी तयार करायला घेऊ। त्यासाठी एका कढईत एक मोठी पळी तेल तापत ठेवू। तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात 1 चमचा जिरे व मोहरी टाकू। ती तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग टाकू। नंतर कांद्याचे वाटण टाकू व मीडियम फ्लेमवर चांगले लालसर होईपर्यंत परतवू। वाटण 10 ते 15 मिनिट चांगले लालसर होईपर्यंत परतवायचे, नाहीतर कांद्याचा कच्चा फ्लेवर लागेल। वाटण लालसर परतल्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी टाकू व नीट मिक्स करू। आता आपण त्यात मसाले टाकू। गॅसची फ्लेम कमी करून 1.5 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा गरम मसाला, पाऊण चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही रंगासाठी असते, 1 चमचा धनेपूड व अर्धा चमचा जिरेपूड टाकून नीट मिक्स करू। आता मिक्सरचे भांडे धुवून अर्धा ग्लास पाणी टाकू। नंतर 2.5 ग्लास पाणी टाकू। आता चवीपुरते मीठ, थोडेसे ओले मटार व मोड आलेली मटकी टाकून नीट मिक्स करू। इथे आपण पाव किलो मटकी घेतलेली आहे। आता एक बटाटाही चिरून टाकू। बटाटा टाकल्याने भाजीची चव छान येते। आता गॅस फुल करून कढईवर झाकण ठेवून भाजीला उकळी येऊ देऊ। भाजीला उकळी आलेली आहे। आता गॅस कमी करून 10 ते 15 मिनिटे भाजी शिजू देऊ। आता झाकण काढून भाजी शिजली की नाही ते बघू। भाजी अजून थोडी शिजवून घेऊ। आता भाजीत 2 ग्लास गरम पाणी टाकू। भाजीवर झाकण ठेवून कमी गॅसवर भाजी पुन्हा 5 ते 10 मिनिटे शिजू देऊ। आपण भाजीला 5 ग्लास पाणी वापरले आहे। 5 ते 10 मिनिटात भाजी बघून घेऊ। आपली मटकी व बटाटा अगदी छान शिजलेले आहेत। गॅसची फ्लेम फुल करून भाजी 1 मिनिट चांगली उकळून घेऊ व गॅस बंद करू। शेवटी भाजीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिक्स करू। आपली चविष्ट अशी मटकीची रस्सा भाजी तयार आहे। ही भाजी अगदी स्वादिष्ट लागते, तुम्ही नक्की करून बघा। ही भाजी चपाती किंवा भाताबरोबर खायला खूप छान लागते। तसेच पावाबरोबरही आपण ही भाजी खाऊ शकतो। पावाबरोबर खाताना त्यात फरसाण, बारीक चिरलेला कांदा व लिंबू टाकून मिसळ बनवून मिसळ पावही खाऊ शकतो। आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडेल अशी दुधी भोपळ्याची रस्सा भाजी।
त्यासाठी आपण एक दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. दुधीच्या दोघी टोकाकडील भाग कापून घेऊ. नंतर दुधीच्या बारीक फोडी करून घेऊ. दुधी थोडा चाखून पाहावा, कडू लागल्यावर तो घेऊ नये. दुधी चिरल्यावर जर काळा पडला तरी तो घेऊ नये. दुधीची भाजी करण्याआधी 2 तास अगोदर फ्रीजमधून बाहेर काढून ठेवावा, नाहीतर शिजायला जास्त वेळ लागतो. आपला दुधी चिरून तयार आहे. आता आपण भाजी करायला घेऊ. एका कढईत फुल गॅसवर एक मोठी पळी तेल तापत ठेवू. तेल तापल्यावर गॅसची फ्लेम कमी करून त्यात 1 चमचा जिरे व मोहरी टाकू. ती तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग टाकू. नंतर त्यात बारीक केलेले आलं, लसूण व खोबरे टाकू. इथे आपण 1 कांडी सोललेला लसूण, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा व पाव वाटीपेक्षा थोडे जास्त सुके खोबरे मिक्सरच्या लहान भांड्यात पाणी न घालता वाटून घेतलेले आहे. मीडियम गॅस करून लालसर होईपर्यंत वाटण परतवून घेऊ. गॅस बंद करून त्यात 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद व चवीपुरते मीठ टाकून नीट परतवून घेऊ. आपले मसाले जळू नयेत म्हणून आपण गॅस बंद केला होता. आता त्यात चिरलेला दुधी टाकू. गॅस सुरू करून कमी गॅसवर भाजी नीट परतवून घेऊ. मिक्सरच्या वाटणाच्या भांड्यात थोडे पाणी टाकून ते मिक्सरला लावून फिरवून घ्यावे व ते पाणी भाजीत टाकू. नंतर 1 ग्लास पाणी भाजीत टाकू व नीट मिक्स करू. आता गॅसची फ्लेम फुल करून कढईवर झाकण ठेवून भाजीला उकळी येऊ देऊ. भाजीला उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम कमी करून कढईवर झाकण ठेवून भाजी शिजू देऊ. 5 मिनिटात झाकण काढून बघू. अजून भाजी शिजलेली नाही. आता परत झाकण ठेवून कमी गॅसवर पुढचे 10 ते 15 मिनिट भाजी शिजू देऊ. अधूनमधून 1 ते 2 वेळा भाजी चेक करून घ्यावी. आता आपली भाजी छान शिजलेली आहे. आता भाजीत आपण 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट टाकू व नीट मिक्स करू. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू व नीट मिक्स करू. आता गॅस बंद करू. आपली चविष्ट व पौष्टिक अशी दुधीची भाजी तयार आहे. ही भाजी आपण चपाती, भाकरी, साधी खिचडी व वरण भाताबरोबर खाऊ शकतो. लहान मुले सुद्धा ही भाजी आवडीने खातील. आज आपण बनवणार आहोत मेथीची चविष्ट अशी रस्सा भाजी. त्यासाठी सर्वात प्रथम आपण एका कढईत पाऊण पळी तेल तापत ठेवू. तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात 1 चमचा जिरे व मोहरी घालू. ते तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग घालू. त्यानंतर त्यात बारीक काढलेले लसूण व मिरची टाकू. इथे आपण 1 कांडी सोललेला लसूण व 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत.
हे थोडे कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेऊ। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व अर्धा चमचा हळद घालून नीट मिक्स करू। आता फोडणीत मेथीची भाजी टाकू। आपण इथे एक मेथीची जुडी निवडून 3 पाण्याने स्वच्छ धुवून मग नंतर बारीक चिरून घेतलेली आहे। मेथीच्या काड्या कोवळ्या असतील तर त्याही घ्याव्यात। आता भाजी नीट मिक्स करून भाजीत 1 ग्लास पाणी टाकू। ह्या रेसिपीला लागणारे साहित्य व प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। आता फुल गॅसवर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं भाजी शिजू देऊ। झाकण काढून भाजी बघून घेऊ। पुन्हा झाकण ठेवून कमी गॅसवर भाजी 5 मिनिटं शिजू देऊ। मेथीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता आपली मेथीची भाजी शिजलेली आहे। तिच्यात आपण 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकू। शेंगदाण्याचा कूट भाजीत नीट मिक्स करू। जर आपल्याला रस्सा वाढवायचा असेल तर इथे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी आपण टाकू शकतो व शेंगदाण्याचे कूटही 1-2 चमचे वाढवून घ्यावे। सर्वात शेवटी फुल गॅसवर अर्धा मिनिट भाजी उकळून गॅस बंद करू। आपली चविष्ट व पौष्टिक अशी मेथीची रस्सा भाजी तयार आहे। ही भाजी आपण भाकरी, चपाती किंवा साध्या खिचडी बरोबरही खाऊ शकतो। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। ही रेसिपी करून बघा। तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।